नमस्कार. तर तुम्हाला एक व्हॉट्सअपला अशी झिप फाईल मिळेल आमच्याकडून, एक release.zip. ती तुम्ही डाउनलोड करून घ्या. ती डाउनलोड केल्यानंतर अशी एक झिप फाईल आहे, ती तुम्ही त्यावर राईट क्लिक करून इथं एक्स्ट्रॅक्ट ऑलचा एक ऑप्शन राहतो, त्यावरती क्लिक करून द्या. त्यावरती क्लिक केल्यानंतर एक रिलीज फाईल अशी एक तयार झालेली मिळेल. त्या त्यानंतर तुम्ही इनवॉइस मॅनेजरवर क्लिक करून घ्या. इनवॉइस मॅनेजरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इन्स्टॉलेशनचे स्टेप विचारतील. येसवरती क्लिक करून तुम्ही हे इन्स्टॉल करा. हे इन्स्टॉल झाल्यानंतर तुमच्या डेस्कटॉपवरती एक आयकन, आपलं ॲप्लिकेशन दिसायला चालू होईल इनवॉइस मॅनेजर म्हणून. त्यावरती तुम्ही क्लिक करा. जर तुम्ही फर्स्ट टाइम आला असाल तर इथं वेगळी स्क्रीन येईल. ते तुम्हाला एक की टाकायला लागेल, ती मी तुम्हाला शेअर करेन. ती टाकून तुम्ही व्हॅलिडेट करून स्वतःला आत एंटर करा. आता इथे मी ही ॲप्लिकेशन यूज करत असल्यामुळे इथे खूप सारा डेटा दिसतोय, पण तुम्हाला इथे काही दिसणार नाही सुरुवातीला. तुम्ही सर्वात पहिल्यांदा सेटिंग्सवर जायचं आहे. सेटिंग्सवर गेल्यानंतर तुम्ही इथं तुमच्या बिझनेसचं नेम, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ॲड्रेस, वेबसाईट हे टाकून घ्यायचं आहे. नंतर इथं जीएसटी नंबर जर तुमच्यापाशी असेल तर टाका. डिफॉल्ट जीएसटी रेट तुम्हाला काय ठेवायचे असेल ते तुम्ही ठेवू शकता. कोणत्या गोष्टीवर जर 18% आहे तर 18 ठेवा, 28 आहे तर 28 ठेवा. ते तुमच्या हातात राहील. इथं तुम्ही तुमच्या इनवॉइसचा थीम कलर कोणता असेल तो ठेवा. हा ह्या कलरपैकी तुम्ही सेव्ह करू शकता. जर तुम्हाला तुमच्या डेटाचा बॅकअप घ्यायचा असेल तर तुम्ही रोज इथे डाउनलोड बॅकअपवर क्लिक करून आपल्या डेटाची एक एक्सेल फाईल जी आहे ती घेऊ शकता. ते झाल्यानंतर तुम्हाला जायचं आहे मटेरियलमध्ये. मटेरियलमध्ये तुम्ही जाऊन मटेरियल ॲड करू शकता, जे की तुमच्या कोणत्या वेंडर पासून, सप्लायर पासून आलेलं आहे ते त्याचं नाव तुम्ही टाकू शकता. जर एक्झिस्टिंग असेल तर तुम्ही एक्झिस्टिंग सिलेक्ट करू शकता. जर तो नवीन असेल तर इथं त्याचं नाव, नंबर टाकून नवीन एंट्री क्रिएट करून कोणता माल आला, म्हणजे मटेरियल नेम काय आहे, युनिट, क्वांटिटी किती आली, रेट काय होता, हे सर्व तुम्ही अशा प्रकारे हिशोब ठेवू शकता. नंतर तुम्ही क्लायंटमध्ये आला तर क्लायंटमध्ये तुम्ही इथं पाहू शकता, जे तुमचे क्लायंट असतील ते तुम्हाला इथे दिसायला लागतील. तुम्ही सर्च सुद्धा करू शकता. ॲड क्लायंटवरती क्लिक करा. तिथे फुल नेम टाका क्लायंटचं. क्लायंटची कंपनी नेम असेल तर ते कंपनी नेम टाका. त्याचा फोन नंबर, ईमेल ॲड्रेस, बिलिंग ॲड्रेस आणि जीएसटी हे ऑप्शनल गोष्टी आहेत. कंपनी नेम आणि जीएसटी नंबर, बाकीच्या गोष्टी तुम्ही फिल करू शकता. नाहीतर डमी डमी सुद्धा टाकू शकता. हे टाकून तुम्ही सेव्ह क्लायंट करा. अशा प्रकारे तुमचे क्लायंट सेव्ह राहतील. त्यानंतर आहे प्रोडक्ट. प्रोडक्टच्या सेक्शनवरती तुम्ही गेला तर तुम्ही ॲड प्रोडक्टवर क्लिक करा. प्रोडक्टचं नाव टाका, प्राइस आणि तुमच्यापाशी स्टॉक किती आहे. जर तुम्ही इथं 100 टाकला, 200 टाकला तर ते तसं टाकून घ्या. तिथं तुम्ही सर्च सुद्धा करू शकता. तर हे सर्च केलेलं तुम्हाला इथे खाली दिसायला लागेल, अशा प्रकारे दिसेल. नंतर तुम्ही इनवॉइसवरती आला. इनवॉइसवरती तुम्ही हे सॉर्ट करू शकता, पेड कोणकोणते आहेत, अनपेड कोणकोणते आहेत. ऑल किंवा कोणत्या क्लायंटचं नाव टाकून सुद्धा तुम्ही सर्च करू शकता. हे सर्व हे झाल्यानंतर तुम्ही न्यू इनवॉइसवर क्लिक करा. त्यात क्लायंटचे जे नाव आहे ते टाका. क्लायंटचे पहिले 2 लेटर टाईप केल्यानंतर क्लायंटचे नेम आपोआप खाली येतील. त्यात कोणता क्लायंट आहे तो सिलेक्ट करा. सेम तुमचं आयटमसाठी पण आहे. इथं तुम्ही सिमेंट सर्च करा. सिमेंट बॅग आलेला आहे. तुम्ही हे करू शकता. तुम्ही लाईन आयटम ॲड करू शकता. तुम्ही लाईन आयटम ॲड केलेली कट सुद्धा करू शकता. इथं तुम्ही पेमेंट टर्म, जसं की जर कॅशमध्ये व्यवहार झालेला आहे तर कॅश ठेवू शकता. क्रेडिट आहे, ॲडव्हान्स त्याने दिलेला आहे तर ॲडव्हान्स देऊ शकता. जर पार्शियल पेमेंट झालेलं आहे अर्ध, तर तुम्ही पार्शियल सिलेक्ट करू शकता. किंवा कोटेशन, जर त्याने फक्त कोटेशनसाठी आलेलं तुम्ही इथं कोटेशन सिलेक्ट करू शकता. काही स्पेशल नोट तुम्हाला जर टाकायचे असले तर टाकू शकता. इथं तुम्हाला डिस्काउंट द्यायचा आहे. डिस्काउंट जर तुम्हाला असं 5,000 रुपये डायरेक्ट डिस्काउंट द्यायचा आहे, तुम्ही डायरेक्ट इथं 5,000 टाईप करू शकता. जर तुम्हाला पर्सेंटेज वाईज द्यायचं आहे 10%, तर तुम्ही इथं 10% टाकून 10% असा डिस्काउंट देऊ शकता. जर तुम्हाला जीएसटी रेट वाढवायचे असेल तर तुम्ही इथून सुद्धा वाढवू शकता. ऑर्डर चार्जेस, जर तुम्हाला काही डिलिव्हरी पिकअप द्यायची असेल त्याला,
तर त्याचे 2,000 रुपये लावले, असं तुम्ही करू शकता. आणि एक इनवॉइस क्रिएट करू शकता. इनवॉइस क्रिएट केल्यानंतर तुम्ही हा पाहू शकता, इथं ड्राफ्ट कोटेशन आहे, तुम्ही हे पेड करू शकता जर त्याने नंतर माल खरेदी केला. हे सर्व करू शकता. व्हॉट्सअपवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही एक व्हॉट्सअप जनरेटेड मेसेज तयार होईल, जो की त्याला अशा प्रकारे एक मेसेज तयार होऊन जाईल. त्याला व्हॉट्सअपवरती शेअर होईल. ते तुम्ही करू शकता. तुम्ही ती पीडीएफ डाउनलोड सुद्धा करू शकता, आणि डाउनलोड करून जर तुम्हाला ती पीडीएफ सेंड करायची असेल तरी ते देखील तुम्ही करू शकता. आता हे इनवॉइस तयार झालेलं आहे, हे आपण पाहू शकता. हे सावंत कन्स्ट्रक्शन इनवॉइस डिटेल्स, बिलिंग टू सिमेंट बॅग, डिस्काउंट किती दिला आपण त्याला, परत जीएसटी, ऑदर चार्जेस काय होते, हे टोटल मिळून ग्रँड टोटल झालेलं आहे. हे तर तुम्हाला काही चेंजेस पाहिजे असतील तर तुम्ही आम्हाला कळवू शकता, त्या प्रकारे आपण चेंजेस करून देऊ. इथं टोटल रेव्हेन्यू दिवसाचा दिसेल. पेंडिंग इनवॉइस, ज्या बिला इनवॉइस ज्यांचे स्टेटस अनपेड आहे ते तुम्हाला सर्व इथे दिसते. लो स्टॉक आयटम, लो स्टॉक आयटम की जे जे आउट ऑफ स्टॉक होण्याच्या म्हणजे ह्याच्यावर आहे. जसं की आता हा प्रोडक्ट बघा, झिरो आहे इथं, क्वांटिटी झिरो आहे करंट स्टॉकमध्ये. तर अशा तुम्हाला इथं करंट लो स्टॉक अलर्ट एक प्रोडक्टसाठी दिसत आहे. इथं तुम्हाला डिटेल सेल्सचा एक ओव्हरव्ह्यू दिसेल ग्राफ थ्रू, की काल कितीची सेल झाली, आज कितीची झाली. वीकली बघू शकता, मंथली बघू शकता, हे अलर्ट दिसते. तर असं सर्व आहे. जर अजून काय जर अडचण आली तर कळवा, तिथे